यांचं सगळं मिक्सिंग करून मग नंतर त्या भांबरूटचा पहिला थर मटक्यामध्ये भांबरूटचा थर लावायचा. त्याच्यावरती मग आपण जे मिक्स केलेलं सगळे जे मटेरियल आहे चिकन, पावटा, अंडी हे सगळं टाकायचं. परत मटक्याला पूर्ण आतून भांबरूटचा थर देऊन त्याला पॅक करायची. आणि पॅक पूर्ण झालं की नंतर मग ते आपण याच्यामध्ये आगीमध्ये त्याला ते थोडासा एक जमिनीमध्ये खड्डा खोदून त्याच्यामध्ये ठेवायचं. आणि नंतर मग त्याला बाहेरून पेंडा वगैरे लावून, आपल्या गावाकडे त्याला पेंडा म्हणतात, भाताचा जो असतो तो पेंडा वगैरे लावून त्याला एक 30-35 मिनिटं आपण त्याला पूर्ण आगीचं त्याला हे द्यायचं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनीष नात्रे. मी तुमचं स्वागत करतो मी कोकणी कोणवारकर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, गावाला भरपूर थंडी आहे आणि आजच आम्ही गावी आलो आहे आणि इकडं पोपटीची तयारी चालली आहे. अंडी आहेत आणि इकडे पावट्याच्या शेंगा आहेत. तिकडे मटण धुवत आहेत. हा सॉरी चिकन. आणि आजचे आमचे खास आचार्य आहेत. मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत भांबरूट न्यायला पोपटीसाठी. भांबरूट नाही आलो पण भांबरूट काही भेटत नाही आता इकडे. आता आम्ही चाललोय दुसरीकडे. आता आम्ही आलोय आमच्या वाडीची पाण्याची टाकी आहे, तिथे भांबरूट न्यायला. भरपूर भांबरूट आहे. हे भांबरूट टाकलं की चिकनला मस्त वास मस्तपैकी वास येतो. आणि आता इथं आम्ही आलोय, मोठा मोठा भांबरूट आहे इकडे. पोपटीसाठी भांबरूट नसेल तर केळीच्या पानामध्ये ओवा बांधून तुम्ही टाकू शकता. हलवं भांबरूट घेतलेला आहे आणि आता आम्ही निघालोय भांबरूट घेऊन. चिकन टाकलेला, चिकन आणि शेंगा आता आम्ही टाकलेले आहेत. मसाला वगैरे लावून आता मॅग्नेट होण्यासाठी थोडा टाइम ठेवतोय. इकडे भांबरूट घेऊन आलाय. अजून आणतात एक गोवन. तो हा आज बनवशील ना, टाकशील कधी 2-4 दिवसात ना. कधी काय लावली दुसऱ्याची आता भेटा पाहिजे ना. इकडं भांबरूट घेऊन आले. एवढा भांबरूट आणलेला आहे आणि चिकन आता मॅग्नेट व्हायला ठेवला आहे. खड्डा कुठं खायला तिथं मग पाचची लाईट चालेल ना. मग लाईट का बंद केला? मडका पण आणलाय. मडकामध्ये चिकन टाकणार आहोत. इकडे थोडा भांबरूट साफ करून धुवून घेत आहेत.
तुमच्याकडे चिकन खातो ना बनवून मोठा आणि इकडे मटका पुरण्यासाठी खड्डा खोदत आहे. दादा आईला इतर मीठ कुठं आहे पाकिट आहे तो नाही तर मुवा पण नाही करत लिंबू किती आम काढायचं का वाल थोडा कोणती तयार केली मला आणली वाटवर लावायला बरं पहिला भांबरूड टाकलेला आहे आम्ही. काय बांबरूड हे आमचे संदीप नाचरे आचार्य आहेत. हे मेन कार्यवाहक आमचे पोपटीचे. हे व्यवस्थापक. हे बघा हे इकडे दोन. हां हां आणि हे पोपटीचे मेन आमचे अध्यक्ष. सगळा अनुभव त्यांच्याकडे आहे. आमचे वर्गमित्र खास नरेश दादा नाचरे. हा सर्व त्यांचा नियोजन आहे. हे बघा आणि हे इकडे मुंबईवरून आलेले स्पॉन्सर. हे स्पॉन्सर हे बघा हे स्पॉन्सर आहेत. हे आमचे यूट्यूबर हे लाजतात भरपूर बोलायला त्यामुळं त्यांचे व्हिडिओ कमी येतात. समजून घ्या आम्ही पण नवीन आहोत. मटका ठेवलेला आहे आणि सुरुवात झाली आहे. साईडने मटक्याच्या वाटले गवत टाकतोय. नमस्कार मंडळी. आज अचानक भयानक आमचा पोपटी बनवण्याचा कार्यक्रम ठरला. पण पोपटी बनवायची कशी आहे आम्हाला माहित नव्हती. पण खास आमचे वर्गमित्र नरेश दादा नाचरे यांनी खूप मेहनत घेऊन पण ती पोपटी पण आम्हाला 12च्या नंतर खायची. पण एवढ्या रात्री जागून आम्हाला पोपटीसाठी मदत केली. पण ती कशी तयार करायची ती थोडक्यात माहिती घेऊया. नमस्कार नरेश दादा नाचरे. नमस्कार. हे आता पोपटी तुम्ही हे सर्व मटेरियल तयार केलंय. जरा कॅमेरामॅन दाखव हे सर्व. हे पोपटीचा सर्व तयार झालंय आपलं. ते त्याच्यामध्ये चिकन आहे, पावटा आहेत, दुसरे अंडी आहेत, दही, मीठ, मसाला आणि मेन ही भांबरूट बोलतात आमच्याकडे. तो पाला मेन असतो. नरेश दादा हा कसं तयार करता तुम्ही? काय ना आता चिकन आणि पावट्याच्या शेंगा त्याच्यामध्ये दही आणि तेल. एक मिनिट ते पडद्याच्या मागचे कलाकार ते तिकडे आहेत. यांचं सगळं मिक्सिंग करून मग नंतर त्या भांबरूटचा पहिला थर मटक्यामध्ये भांबरूटचा थर लावायचा. त्याच्यावरती मग आपण जे मिक्स केलेलं सगळे जे मटेरियल आहे चिकन, पावटा, अंडी हे सगळं टाकायचं. परत मटक्याला पूर्ण आतून भांबरूटचा थर देऊन त्याला पॅक करायची. आणि पॅक पूर्ण झालं की नंतर मग ते आपण याच्यामध्ये आगीमध्ये त्याला ते थोडासा एक जमिनीमध्ये खड्डा खोदून त्याच्यामध्ये ठेवायचं. आणि नंतर मग त्याला बाहेरून पेंडा वगैरे लावून, आपल्या गावाकडे त्याला पेंडा म्हणतात, भाताचा जो असतो तो पेंडा वगैरे लावून त्याला एक 30-35 मिनिटं आपण त्याला पूर्ण आगीचं त्याला हे द्यायचं. म्हणजे भांबरूट जास्त लावायची असते का साईडला? भांबरूट जास्त पाहिजे, त्याचा स्वाद उतरला पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे त्या वास सुगंध त्या भांबरूटीचा लागतो. होय होय. आणि हे पावटे वगैरे गावठी आहेत की? आता गावठी आपण गावठीच वापरतो, पण सध्या आता गावठी पावटे अजून तयार झालेले नाहीत, तर आपण बाजारातून विकत आणलेले आहेत. हा नियोजन तुमचा कसं काय ठरलं? अचानक मुंबईकरी आज गावाला आलेले आहेत. बरेचसे मंडळी आले, तर त्याच्याकरिता आम्ही आज हा नियोजन केलेलं आहे. पण आज शनिवार असल्या कारणाने तो आम्ही जरा 12च्या नंतरच प्लॅनिंग ठेवलेला आहे. हा ते बरोबर आहे. आमचा पण उपवास असतो तेव्हा 12च्या नंतर खायचं. मग ही पहिलीच पोपटी आहे की तुम्ही याच्या पहिले किती लावलं? 3-4 वर्ष झाले आम्हाला, आम्ही पोपटी सतत लावत असतोय. मग तुम्ही आता ही आजची पोपटी 12च्या नंतर आहे म्हणून घराजवळ आहे. ह्याच्या पहिल्या पोपटी कुठे लावता तुम्ही?
हा तुम्ही खरं बोला, त्यात काय आमचा विरोध नाही. गावाकडचं असं एक शेतीचा भाग आहे, केल केल म्हणतात त्याला, केलाचा भाग. तर त्या ठिकाणी आम्ही आमचे पाण्याचे टाके वगैरे त्याच्या खालच्या साईडला तिकडे थोडंसं पाणी वगैरे आम्हाला जवळ पडतं, त्या हिशोबात आम्ही तिकडे खाली लावतो. हा. होच माझ्यासाठी. पाटील तुम्ही या इकडे या, तुम्ही जरा 2 मिनिटं बोला. हा तुमचा अचानक नमस्कार, हा तुमचा अचानक भयानक कार्यक्रम कसा ठरला? नाही म्हणजे आमचं आता मंदिर बांधायचं ना, त्यानिमित्त आम्ही सर्व कमिटी सगळे आलो होतो. सगळे आपले, तुम्ही आता माझे मित्र आहात, माझा क्लासमेट नरेश आणि माझ्या वाडीतली सगळी पोरं आले. तर चला रात्री काहीतरी पार्टीचा प्लॅन करूया म्हणून ही खोपटी बनणं आम्ही पोपटी ते आम्ही लावायचे तर प्लॅन आहे. मग हा अचानक असा कार्यक्रम तुमचा ठरतो वाटतं कधी पण? हा मित्र आले म्हणजे काहीतरी एकत्र एन्जॉय व्हायला पाहिजे ना. आता एन्जॉय म्हटलात, पोपटी बनवायची, मग याच्यासोबत दुसरा काय व्यसनाधीत काय असतं का? आणि आमची वाडी पूर्ण व्यसन पूर्ण वाडीमध्ये तर पोरं आता नवीन पिढी तर कोण करत नाही. एन्जॉय बाकी करतील बिना लोकांना पण चांगला संदेश द्यायचा आहे. म्हणजे हळदीत पण आम्ही खूप नाचतो, पण कधी आमच्याकडे पिणं हे नसतं. खाणं असतं पण पिणं तर अजिबातच नाही. म्हणजे पोपटीचा हा विषय आला तर ते दारू हे असं, कारण काही ठिकाणी बघतो आम्ही बिअरच्या बाटल्या असतात, दारू असतात, हा विषय नसतोच ना कधी. नाही बियर असू दे, दारू असू दे, कोणतंच पिण्याचं असं व्यसन नाही. पण एन्जॉय करतो आम्ही. असंही एन्जॉय करता येतं आम्हाला. एन्जॉय झालंच पाहिजे, मजा मस्ती झाली पाहिजे. पण आता याचा तुम्हाला अनुभव आहे का पोपटी, का ही पहिल्यांदाच तुम्ही आहात? नाही अशी खाल्ली मी, आम्ही हायस्कूलला असते वेळी पण खाल्लेली. पण आता आमच्या मित्राच्या हाताची चव जरा चाकायची आहे, मग हा खूप आनंदच आहे मला. चालेल, याच्यासाठी खास मदत कोणी केली? अविनाश चिनकटे. आता आपल्याकडे थोडा संवाद साधतील अविनाश चिनकटे, कारण यांचा खास सासरवाडी मानगाव आहे. कारण मानगाव ठिकाणी या साईडला रायगडमध्ये पोपटीचा प्रकार जास्त चालतं. आता त्यांनी सासरवाडीत खाल्ली त्याची चव, आज आमचे मित्र नरेश दादा नाचरे यांनी बनवलेली याची चव ही कशी असते ते आज बघूया यांच्या दादा चिनकटे यांच्या मुलाखतीच्या द्वारे. 1 मिनिट. नमस्कार अविनाश दादा. नमस्कार, बोला. पोपटी तुम्ही पहिले तुमच्या सासरवाडीमध्ये खाल्ले का? हो, मला वाटतंय 2019ला मी सासरवाडीमध्ये गेलो होतो. त्यावेळी म्हणजे पोपटी काय असतो माहीतच नव्हता आपल्याला प्रकार. त्यावेळी मी ती पहिल्यांदा खाल्ली. खूप टेस्टी असते आणि ती रायगडमध्ये खूप फेमस आहे. सध्या आपल्या रत्नागिरीमध्ये पण आता त्याचं सर्व ठिकाणी बनवतात, म्हणजे गाव ठिकाणी कोकणामध्ये. तुम्ही सासरवाडीत खाल्ली, आपल्याकडे कधी लावलेली असे, कधी मुलांनी लावलेली, त्याच्यामध्ये चव चाकले का? ही पहिलीच वेळ आहे, बघूया कशी बनते. चालेल, पहिलीच आहे. मग नरेशदाच्या हाताची चव बघायची आहे. पण ते आता त्यांनी तयारी केली, ही सर्व तयारी रायगड सारखं आहे का? मित्र एकत्र आलो ना का खूप एन्जॉय करतो. हो. आम्ही सांगतो काल आम्ही रात्री निघालो गाडी करून सांताक्रूज वरून. 10 वाज तिथून अजूनपर्यंत झोपलो नाही आम्ही. हो, जागरणच आमचं. मित्र सोबत काय ना असले काय मग काय चालूच आमचं. आज तुमच्यासोबत मी होतो, मी गाडी चालत होतो. किन्नरला तुम्ही योगेश पाटील होतात, तुम्ही पाठी होतात. आपण मजा करीत येतो, मजा करत राहायचं आहे. आयुष्य छोटं आहे, त्या आयुष्यात जगायचं आहे. पण वाईट मार्गाने नाही जगायचं, आपल्याला मजा खाऊन पिऊन मजा करायची आहे. मग आता तुम्ही रायगड सारखीच आपला हे मिक्स झालंय चिकन वगैरे, की वेगळं आहे काय? दिसतंय तर तसं. आता टेस्ट कशी आहे ते माहित पडेल. मग तिकडे हे पाला वापरतात भांबरूट, हे तिकडे ही रेसिपी सेम आहे, फक्त टेस्ट कशी आहे, आपले अनुभवी रणपी आहेत त्यामुळे टेस्ट पण चांगलीच असणार आहे, शंकाच नाही याच्यात. बघूया. शंका त्यांच्या हाताला चव आहे. आता एवढा लग्नाचा वगैरे जेवण तेच बनवतात, त्यांना ते अनुभव आहे मीठ वगैरे टाकायचा. याच्या पहिला का आपण टेस्ट नाही केली आहे, जेव्हा ते तयार होईल तेव्हा आपण ते खाणार आहोत. आता माझ्यापेक्षा अनुभवी आहेत माणसं, ते आपल्याला नक्की अनुभव सांगतील. ग्रामीण ठिकाणी, गाव ठिकाणी असतात. जास्त. आपले आता गणपतीवाले गणपतीवाले भाऊ भाऊ मतलब म्हणजे तुकाराम जाधव साहेब. पपई नमस्कार. नमस्कार. आज खरोखर आम्ही मुंबईत आलो, आमचा उपास होता. आज तुम्ही आम्हाला पपई दिलात. तुमच्याकडे पपईची झाडे भरपूर आहेत, पपई पण तुमचे मोठे आहेत. हो. त्याबद्दल काय हे झाडे तुम्ही विकत आणलात की तुम्ही लावलात? नाही, मी स्वतः लावलेली आहे. पपई आमची झाडे आहेत, म्हणजे पपईचे झाडाचे पपई झाडे आहेत. बरोबर, ते पपई आम्ही दुसरा गलत तसं नाही अर्थ काढत. पपई पण ते, कारण आता ते पपई आता बाजारात विकत घ्या, त्याची चव आणि ही चव आम्हाला आज वेगळी वाटली. म्हणजे जे नैसर्गिकरित्या पिकवलं जातं त्याची चव वेगळी असते, आणि मुंबईला पावडर मध्ये पिकवतात. असं असलं तर तुमच्याकडे कोणी संपर्क केला त्यांना पपया मिळतील का? हो, नक्की मिळते.
आता दुसरा तुमचा व्यवसाय गणपतीचा आहे. आता गणपती व्यवसाय तुम्हाला वेळ मिळतं का आता? हा आता सध्या आम्ही रिकामीच असतो. एप्रिल नंतर आमचं काम चालू होतं गणपतीचं. आता आज म्हणजे कसं झालं माहितीये का, आज आमच्या वाडीच्या म्हणजे मंदिरासंदर्भात आमचे सगळे मित्र मुंबईवरून इथे आले आणि त्यांच्यासाठी शनिवार असून सुद्धा आम्ही कोपटीचा कोपटी लावण्याचा हा प्लॅन जो कोपटी नाही बोलत, त्याला पोपटी बोलतात. हा. मी पहिल्यांदाच आज पोपटी लावायला आलोय. मी याच्यापूर्वी लावत होते पोरं, पण मी कधी खाल्ली नव्हती. ते आज चव घेण्यासाठी आलो. तुम्ही म्हणजे आपल्या नरेश दादा नाचरे यांच्यासोबत राहत नाही वाटतं, मग ते आता पोपटी लावतात आपल्या त्याने, कारण त्यांच्या हाताची जो आम्ही मुंबईवरून आज खातोय, तुम्ही गावी ठिकाणी असून तुम्ही अजून पोपटी घेतलीच नाही. असं त्यांच्या सोबत राहिलं तर त्यांच्या हाताची चव होतं. पण तुम्ही आज अनुभव घ्या त्यांच्या हाताचे, कसं वाटणार तुम्हाला त्यांच्या हाताची पोपटी? नाही, त्यांचा अनुभव भरपूर आहे. त्यांची म्हणजे असे ऐकून बातमी भरपूर होती की ते लावतात म्हणून, पण ते खूप लांब लावत असल्या कारणाने आम्ही रात्री त्यांच्यासोबत जात नसतो. पण आज जवळ असल्यामुळे आम्ही मी आज ती चव घेण्यासाठी आलोय आणि ती आता आम्ही 12च्या नंतर त्याची चव हा, घेणार. खास तुमचा उपवास आहे त्यामुळे 12च्या नंतर खाणार. सर्वांच्या अपेक्षा 12 कधी वाजतायत आणि पोपटी कधी शिजते आणि कधी खायचे. आणि दुसरं तुम्हाला विचारायचं आहे, आता तुमचा गणपतीचा कारखाना आहे, बरोबर. एखाद्याची ऑर्डर आली तर तुम्ही घ्याल काय? हो, नक्की घेऊ. तुमचा नंबर सांगा. 9284 60 80 31. कोणाला जर गणपती पाहिजे असतील, चांगल्या सुंदर कलाकार कमी दरात, तुकाराम जाधव यांचा नंबर दिलेला आहे, तनिष्क कला केंद्र. तुम्ही कधीही संपर्क करा, ते तुम्हाला मिळतील आणि मूर्त्या पण सुंदर घरपोच पण मिळतील आणि इथून घेऊन पण जाऊ शकता. बरोबर आहे. अजून तुम्हाला काय वाटतं पोपटीबद्दल? काय नाही, बस आता बघूया. आता थोड्या वेळाने आपण ती पोपटी ते जाळण्याचा काय कार्यक्रम आहे तो करणार आहे. त्यानंतर चव घेऊया, तेही आपण लाईव्ह दाखवूया. ओके, धन्यवाद दादा साहेब. नमस्कार, दिनेश हरावडे. तुम्ही आज एवढ्या रात्री उशिरापर्यंत खास पोपटीसाठी आलात. ही पोपटी तुम्ही ह्यापूर्वी कधी घेतलीत काय? किती वेळा आपण त्याचा स्वाद घेतलेला आहे? 2-3 वेळा. खास कुणाच्या हातून? नरेश सेट नरेश शेटचे यांचे. कशी आहे त्यांची हाताची चव? एकदम भारी आहे. मग ह्याची जी रेसिपी तुम्ही सांगू शकता कशी बनवतात ती? नाही, नरेश सेटच सांगू शकतो. ठीक आहे. तुमचा म्हणजे खास स्वतःचा काय बिझनेस आहे का? हो, काय आहे? डीजेचा. हा, डीजे. तर हे दिनेश हरावडे यांचा डीजेचा एक बिझनेस आहे. ते स्वतः आणि मंडप डेकोरेशनचं पण त्यांचा बिझनेस आहे. तर ते तुमचा बिझनेस बद्दल थोडीशी माहिती सांग. तुम्ही किती वर्ष तुम्ही हा बिझनेस किती वर्ष करताय? 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्षामध्ये तुम्हाला काय अनुभव आला? म्हणजे कुठे लावले तुम्ही? बऱ्याच ठिकाणी लावले. ठीक आहे. बस कर. काढले आता आम्ही मटका.
जास्त झाला जास्त झाला. पाणी बिनी सगळं. नाही वाफ आहे वाफ आहे वाफ आहे जास्त वास जबरदस्त आला. वापाव मारायचा मटेरियल जास्त आलं. वापा मारला ना इकडे फुटला तिकडे नको धरू. इथंच बसलोय खायला. मार लागेल ना. माल जाईल बाहेर देणे. शेंगा हिरवी आहे त्यात. तिने मडकाला शिजू थांब आता बघ ती 180 देवाला ठेवा नाही. फुली सुटली बाऊला पुढे रेसिपी बघतोय आधी. हे पहा मुलाखत घे मटका फुटला दमलं काय तो म्हणे 2 पोळा दे त्या भांट्यावरची इथनं भांबरूड उचलली ना म्हटलं मुलीची भाजी आहे चिकन लेपटा काय त्याला लेवण घ्या. चमचा मोठाच रे आणायचा लागलाय तर लागू दे तर निवडून खातात सगळं प्रकार आपल्याला दिसत इकडे तो जिकडे झाला होता ना तुला गल्ला नाही. पण मातीच्या ह्याला चव येत असेल ना. भांबरुटी जातं खाऊन बघ कशाला चव आहे